आणि खाताने असं करायचं लोक खाताने जी थोडीशी बाहेर प्या तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊत ब्लॉग्समध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आज सकाळ धरून लाईट गेली होती, शनिवार होता, त्याच्यामुळे मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ झाला होता. आता 5 वाजता मोबाईल लाईट आली तर मग मोबाईलला चार्जिंग केली. आता इथून पुढं ब्लॉग बंद होतो आणि झोप पण काढली मी आता इथं, त्यामुळे डोळे पण थोडे लाल झालेले. गाईस परत लाईट गेली आता एवढ्यात. दादा लाईटीचं नाव घेतलं, लाईटच गेली. आता परत लाईट गेली आता याला बरं झालं, थोडी तरी चार्जिंग आहे तर याच्यात काहीतरी ब्लॉग तरी बनत. परत लाईट आली म्हणजे मी मला काय म्हणलं नरकोश म्हणलं मला नाही म्हणलं तू म्हणल्या लाईट गेली नाही गाईस. 2 दिवस झोप नाही झाली एवढं आहे ना. तुम्ही जर मागचे ब्लॉग पाहिले, रेग्युलर ब्लॉग बघणारे असते त्याला समजून की मी 2 दिवसापासून 2 वाजेपर्यंत जाग होते भजन एडिटिंग आणि त्याच्यामुळं. आजच थोडं निवांत, उद्या रविवार असल्यामुळे उद्या निवांत उठणार मी बेकार डायरेक्ट 9 वाजता. म्हणजे जी नुसतं अंग टाकेन का तिथं झोप येईल मला सकाळ जाऊन. वर्गात नुसतं असं बसलं तर झोप लागत होते मला. काहीच माझं आहे ना, मार खाल्लेला व्हिडिओ जास्त व्हायरल जातोय. म्हणजे तुम्हाला असं मला असं वाटतंय तुम्हाला मी मार खाल्लेला जास्त आवडतं आहे का नाही. आणि हीच आहे ती मला जे मारत असते. पूजा करायची तुम्ही म्हणजे थांब ना, मम्मी म्हणते आता मी तुला मारीत जाईन प्रत्येक व्हिडिओ मध्ये, म्हणजे तू व्हायरल जाशील म्हणली तू आता. चुकलं तर मार खाशील तू. केलं काय तू काय पूजा करायची. जय देव जय देव. पण मग मी फेमस होईन राव मार खाऊन. मार का काळे कोंबड्या कॉक कॉक करीतच चालतो. नाही पण मग खरंच तुला सांग का व्यस्त आहे म्हणून मस्त आहे. तेच चांगलं आहे. काय करतो नाही खायचे, आंबट नाही खायचं राव, घसा पॅक होईल. न खवले आंबट आहे. तुमचं काय आणली रे तो पागल आहे काय. काय नाही खाऊन बघ जाऊन हवा गाईस. खाऊन बघ. 1 मिनिट. हे जे चॉकलेट आहे थोडं भयान लागत ना, तुम्ही खाऊन पहा. चॉकलेट तुमच्या इकडे भेटत असलं ना आणून खाऊन पहा. इतकं आंबट लागत माणूस उलट्याच करीन डायरेक्ट. अरे तू बावळ्या न एक्सप्रेशन देता खाऊन दाखव, न एक्सप्रेशन देता रिअल मध्ये. हे नाही करायचे, ओव्हर ऍक्टिंग नाही करायची. तू करून दाखव. ऐक ना, विदाउट एक्सप्रेशन. हा खाय नाही खायचं रे बाबा. खाय नाही मी उलट्या करीन. एवढं भंगार चॉकलेट आहे. होतो कोण मी नाही खाणार. मागच्याच मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यावर. डायरेक्ट काय होतंय माणूस काय आणले तो त्याला व्ह्यूज आले पण ते ना हे होतं, त्रास होतो. पप्पाला सांगायचे मी काय आंबट चॉकलेट खातो. बस होतो पादर डुंगणावणी. नाही गाईस, त्याला पित्त जर झालं ना डायरेक्ट कुत्र्यावानी. एक दिवशी भाडा वकतो झालं ना तेव्हा त्यो नीट होतो. नाही तर मग असं गुंगल्या कुत्र्यावानी एखाद्या दिवस पित्त आलं तुम्हाला व्हिडिओ असेल त्याचा. डोकं दुखत ना मम्मी बेस बर. आणि एक गोष्ट आहे, 2 असे आजार आहेत गाईच किंवा 2 अशा दुखणे येतं ते संगच कधी जीवन आहेत. विचार कोणते, मम्मीला विचार सांग, तू नको सांगू. कोणते असे 2 नाही 2 दुखणे असे येतं का ते एकत्र कधीच येऊ नयेत. थंडी ताप, जुलाब आणि अजून उलटी. ते कॉम्बिनेशनच बसत नाही. जुलाब आणि पित्त असं अजून कोणतं याडे. खोकला आणि जुलाब. मग खोकल्यावर हागत काय
खरं आहे का नाही? मला नाही माहित भाऊ, तू झाला खोकला माणूस मस्त काय प्रश्न विचारला मी तू तू तर काय नाही हँग नाही होत, सगळ्या गोष्टी हँगच होत होतो. मग काय जमतंय चिंचाची चॉकलेट आणलं बावडनी शी. शिने आणली चिंचा चॉकलेट आणली. अरे पण ते खाल्लं कसं तरी होतं, त्याच्या वासाने कसं तरी हो राहिले. गाईस चॉकलेट कसं आहे पहा, त्याला पाहून काही नाही वाटत बरं का. असं पावडर आहे त्याला, दाखव जवळ गिरे. त्याला आहे ना पांढरी पावडर आहे, ती इतकी आंबट आहे ना. एक्सप्रेशन नाही द्यायचे, डायरेक्ट खायचं आणि थुकायचं नाही अजिबात, आणि माझ्या अंगावर वाकायचं नाही. एक 2 3 थुकायचं नाही, थुकायचं नाही, थुकायचं नाही, थुकायचं नव्हतं, अरे थुकायचं नव्हते. दोन मी खाल्ले. काय पाहिजे मग काय खाते दीप आहे कोणाला असं असं डोका असं डोका कर ना गाईस. 3 इडियट. दाखव बॉडी. गाईज मी किती दिवस झाले व्यायाम नाही केला माहिती आहे का? 3 दिवस झाले व्यायाम नाही केला, तरी थोडी थोडी पॉम्प आहे एकदम. गणेश विषय तो त्यांचा जाणाऱ्याला थंबनेल नाहीये काय टाकू तुम्ही टाक बरं थंबनेल. असंच वागत बरं काय किती हो. मग त्याला खपत नाही म्हणतो काही म्हणतो. मी तर म्हणते इतकं नाही आले टाक ना खपतच नाही. माझ्या लक्षात थंबनेल टाक ना आता टाक थंबनेल. खपत दोन कर आले की नाही. थंबनेल. करून देईन किंवा टाकतो. अरे पण मी काय म्हणतो आता थंबनेल मी परत बनवू का? अरे बाबा थंबनेलच नाही टाकलं. त्यावेळेस थंबनेल काय केलं टाकलं कळलं? टाकलं तुम्ही टाकले नाही येणार का? रिसायकल बिन मध्ये असेल का हा बदलान अरे करतो मी परत यूज नसतो कमी आहे बनवत. ना यूज कमी आहे ना मला आता पाहिलं गेला काय थंबनेल नाही एकदा जुनं झालं चॅनल तू काही टाकलं तरी घेऊन देते. माझ्या चॅनल येऊ राहिले काहीच. पुढचे ब्लॉग लय भारी येणार. मी अजून बी सांगतोय पुढच्या ब्लॉग मध्ये स्टे राहा आपल्या चॅनलवर. आपल्या चॅनलचे रोज व्हिडिओ बघा, आणि जे डेली बघतात ना त्यांना मनापासून धन्यवाद. काय माहित बघतं का नाही कोणी, पण बघत असले तर धन्यवाद. गणेश हे मुद्दाम करतो का रे तू? कदाचित एखादा व्हिडिओ जर माझा व्हायरल गेला त्याच्यानंतर लोक मला बघायला लागतील, मला असा अंदाज. त्या असे मी व्हिडिओ बनवते. अरे अरे बोलते का मला बोलून देणार नाही. हे करायचं पुढे बोल. नारळ सालपटे काढू हा. त्याला आग लाव हा. आणि शेकोटी करू. हे मम्मीचं ह्याचं काय विषय? मी काय बोलत होतो आता? थंबनेल टाक त्याचं थंबनेल टाक दोन्हीचं थंबनेल टाक. सगळा विषय बदलितोय. मग इतकं डोकं तापलेलं आहे सध्या आता. अरे तू दरवेळेस तीच का शिकवतो? तुला चारा टाकलाय का नाही काय? गाणे तुला आवाज नाही आला आत्ताचा का नाही आला? तुला म्हणलं तर चांगला आवाज काढ. मी शिकत होतो तुला. कधी मी शिकवता आणि खाताने असं करायचं इकडं बघ. खाताने चांगलं शिकू राहिला तू करे. हय काळ्या जी थोडीशी बाहेर आली बॅ. हा हा सगळं नाही दोघाला मसाला आणि बोंबलं ना. मम्मीचं शॉर्ट एक शिक शाळा मम्मी. हा कर. हे, हा, तुला आवाज येतो मागच्या जन्मात तू तेच वाटत त्यामुळे डिक्की आवाज काढता येतो. काय होती मी नव्हते तुझी आई. तुझी आई कसं काय रे मागच्या जन्मात मी? दादा म्हणजे या मम्मी जन्मात कसं काय आली? दादा प्रत्येक जणात आई बाप बदलत येत. आई तू काय वडील माहिती? बदलत येत. दादा मग? मम्मीचं शॉर्ट किती सेकंद माझंच काहीतरी ग्लिच झालंय मग. मलाच कमी आहे ना म्हणून. काय काय नाही काय काय मग असं ग्लिच झालंय ग्लिच. कस काय चित्रगुप्तला सांगावं लागेल काय glitch आई बाप केला बदलायचे तर. आई बाप बदलायचे तुला एवढं तुला झालं काय? मग आई नुसती आणती. काय कर चित्रगुप्त ऐक, तू ऐकत असशील तर काय कर हिच्यामध्ये प्रोग्राम परत हे कर, म्हणजे रिसेट कर.
मग कोणती आहे पाहिजे तुला? नाही हीच आहे, फक्त प्रोग्राम रिसेट करायचा. काय करायचं? जेव्हा language टाकायचं. प्रोग्राम रिसेट म्हणजे म्हणजे काय होतं, तू पूर्ण रिसेट होशील परत, म्हणजे तू चांगलं वागायला लागशील माझ्यासोबत, हाणणार नाही मला. तू असं मसालेवाणी आवाज काढतोय, पूजा करायची का? हा काळ्या नाटक करतो काय? मम्मीचं वाचवा मला काहीच. हम्म. काय म्हणला तू? मला उद्या व्हिडिओ दिसन ना. तू आता नाही सांगितलं तरी उद्या मला दिसन, मग तू अभि येत. तुला ब्लॉकच आणतो. मला ब्लॉक आणतो. चिमटे नको घेऊ मम्मी, चिमटे नको घेऊ. मम्मीचं गाई इकडे बघ कशात खाते मी, झाडणार. तर काय करता, हाय ते बरं आहे, काय म्हणला तू? आणि घे हाय ते बरं आहे म्हणलं मी. प्लेट का नाही घेतली तुला? काय मला घाशीत नाही काही उगा प्लेट आणून सांग. देऊ? झाकणात काय तू गमिले तर घेशील काय? प्लेट आण ना मग, आणि मग गाईचा म्हशीचा आवाज काढतो प्लेट आण ना मग, आणि त्याला शिकितो. प्लेट आण ना मग. आता काय त्याच गुणाचं आहे. धुवायलाय झुट्ट बोलले. एक येडा माणूस आहे रे. नाही तो आहेस ना, मला ग्रंथ वाचला. काय म्हणला? म्हणलं, काय ऐकलं होतं? अरे देवाचं केलं म्हणून तरी संप्रदायामध्ये गेला तू. जाय. हा नाही तर तू काय जातो संप्रदायामध्ये? तू येड्यावानी झाला असता. देवाच केलं म्हणून तुम्ही संप्रदायामध्ये आहे. एक पकाज वाजितोय, दुसरा शिकवतोय, दुसरा टाळ वाजितोय, आपलं भजन चालू आहे, घरात भजन चालू आहे, नशीब लागत. एक गवळण म्हणायचा, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, एवढं सुंदर म्हणायचं ना. तेव्हापासून म्हणजे लहानपणापासून याच्यामध्ये परमार्थामध्येच माझं लहानपण त्याच्यामध्येच गेलं. त्याच्यामुळे ते संस्कार घरात राहिले. अहो लय काळ काढला आम्ही. फक्त मार खातो. समोर आयुष्यात कधी सिरियस बात नाही करायची. नाही, सांगते थोड्या वेळाने ते आहे ना, पहिल्या जन्मामध्ये म्हैस होता, ते थोडंफार अंगात राहिलं आणि तू त्यामुळे त्याला आवाज ती नाही मम्मी होती, मम्मी. काय बदलत असते तू. गाणं म्हणलं काय काय. वाढ. म्हैस बोलते काय? बोल की म्हैशी काय? गाईज आम्ही ना जिमला गेलो होतो आणि मम्मी एक तर आधीच घाबरत होती, जिमला जाऊ नको म्हणत होती बरं का. त्याच्यात आज मम्मीला माहितीच नाही आज पौर्णिमा आहे बरं का. आधीच मम्मीला घाबरत होती आणि मम्मीला हे माहीत नाही की आज पौर्णिमा आहे. आता मम्मीला जाऊ घरी जाऊन सांगू का, एक तर पौर्णिमा आहे हे माहीत असतं ना तर मम्मी म्हणली असती जिमलाच जाऊ नका. मला थांबलं असतं. हां मला घरी जायचं. बरं का. मी सांगितलेलं नाही अजून. आता घरी गेलो ना मम्मीला म्हणतो ती एकटी थांबली, पण आज काय आहे माहिती का तुला, पौर्णिमा. आता घरी गेल्यावर विषय होणार आहे. ह्याला आणलं मी, पण एक गोष्ट माहिती आहे का, तू एकटी होती घरी आज. काय होतं माहिती आहे का तुला? पौर्णिमा होती. पण नेट नाही टाकलं. अरे मुद्दाम केलं तो खोटारडे. तो नेट नाही टाकलं ना, खरं सांगायचं. टाकलं होतं. मग का नाही आलं? तुला माहित नव्हतं पौर्णिमा आहे. माहित होतं पण माहिती आहे ना, तुम्ही गेलं. बाबू मी काय हा मग जाऊनच दिलं नसतं मला तू. नाही, तुला जाऊन दिलं असतं पण मग नेट टाकून चालू करून दिलं असतं. मग काय नाही. बाबू डोळ्याला अंधार आले. तर काहीच आजचा व्लॉग इथे सेंड करतो. आता गाण्याला उभा केलं, लाईट बंद करीन ती 2 सेकंदात. व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं न्या.